Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in previous video lecture, we are already learned that the first part of given lesson, that is lesson number 1.6 into the wild. Now in today's video lecture, we are going to learn that the second part of given lesson. Now open your textbook and see the page number 59. Let's see part second. Tracking the panther of Nagarhole. Means नागरहोल या ठिकाणी चित्ता या प्राण्याचा शोध. नागरहोल हे जंगलाचे नाव आहे. पहा मग फर्स्ट पॅराग्राफ. शाद जंग इज ए वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन सीकर अँड लॉज ओनर, ऑल रोल्ड इंटू वन. म्हणजेच काय, लेखक किरण पुरंदरे हे या सेकंड पार्टमध्ये पॅन्थर ॲनिमलच्या म्हणजेच कशा कोणाच्या चित्ता या प्राण्याच्या शोध मोहिमेविषयी आपल्याला सांगताना दिसून येतात. लेखक सांगतात की शाज जंग हे एक उत्कृष्ट छायाचित्रकार, फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार, चलचित्रकार आणि वाघांचा मागोवा घेणारे एक नामांकित असे लॉजचे मालक देखील आहेत. अशा सर्व गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये सामावलेले ते बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहे शाज जंग हे. पहा सेकंड पॅराग्राफ. व्हेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. म्हणजेच या पॅराग्राफमध्ये लेखक हे शाज जंग यांचे वर्णन करताना आपल्याला दिसतात आणि ते वर्णन करत असं सांगतात की ज्यावेळेस शाज जंग हे नागरहोलच्या जंगलात म्हणजेच आत्ताचं राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये किंवा या जंगलामध्ये फिरत नसतात तेव्हा ते आफ्रिकेतील सफारी घेऊन गेलेले असतात व तेथे छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी करत असतात किंवा एखाद्या राजधानीच्या शहरामधील आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवून त्याची माहिती देत असतात. पहा पुढे. शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज answering the call of the फेलिनेस over a career dedicated to finance. लेखक सांगतात की शाज जंग यांनी फायनान्समधील आपले करिअर सोडून फोटोग्राफी सफर करणे आणि हे करिअर त्यांनी निवडलेले होते. पहा पुढे. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, वी वेअर ॲट ए जंक्शन, द डिअर वेअर कॉलिंग, ही सेज वी वेंट अराउंड ए ब्लाइंड टर्न, ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द path was this old leopard. You could tell he was past his prime. The jungle had taken a toll on him. He only had 3 canines. His eyes were sagging. Close to this leopard was another very young, good-looking male who was soon to come into his prime. आणि शाह जंग यांनी फोटोग्राफी किंवा जंगल सफर हे करिअर निवडण्यामागचे कारण आता लेखकांना सांगितलेले आहे. ते सांगतात शाह जंग यांनी लेखकांना सांगितले की साधारण सनसेट म्हणजे सूर्यास्ताचा टाईम होता किंवा वेळ होती व शाह जंग हे एका रेल्वे जंक्शनवरती उभे होते आणि जवळच एक हरिण प्राण्यांचा त्यांना ओरडतानाचा आवाज आलेला होता. तेव्हा शाह जंग व त्यांच्यासोबत असणारे इतर साथीदार हे त्या
हरिणाच्या म्हणजे हरिण प्राण्याच्या आवाजाच्या दिशेने अंधार असलेल्या वाटेने किंवा रस्त्याने गेले आणि काही अंतरावरती एक वयस्कर बिबट्या त्यांना समोर दिसला आणि तो बिबट्या आता वयस्कर झालेला होता आणि त्या जंगलातील खडतर जीवनाच्या खुणा त्याच्या शरीरावरती आता दिसून येत होत्या. शाहजंग यांनी लेखकांना त्या बिबट्याचे वर्णन करत असताना पुढे सांगितले की तो बिबट्या वयस्कर झाला होता, त्यामुळे त्याचे म्हणजे बिबट्याचे समोरचे 3 दात फक्त शिल्लक राहिलेले होते आणि त्या बिबट्याजवळच दुसरा एक असा सुंदर तरुण असा बिबट्या देखील बसलेला होता. आणि शाहजंग हे त्या बिबट्याचे वर्णन करत असताना लेखकांना सांगतात की त्या बिबट्याच्या उमेदीचा काळ आणखी सुरू व्हायला वेळ होता, कारण तो आत्ताच जन्मलेला होता, तो तरुण होता. पहा पुढे. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी ए फाईट. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज setting and we had to leave, but the next morning I went back to the spot. Sitting on a high rock was that young leopard. Blood was dripping from a gash across his face. He sat there like he was king of the jungle. म्हणजेच लेखकानं त्या बिबट्या सोबतचा प्रसंगाचे वर्णन करत असताना शाहजंग पुढे सांगतात की त्यांनी पाहिलेले म्हणजेच शाहजंग यांनी पाहिलेले ते 2 बिबटे समोर दिसतात, तेथे लढाई होणार किंवा भांडण होणार असे त्यांना जाणवलेले होते. आणि शाहजंग यांनी तो पाहिलेला एक बिबट्या वयस्कर होता आणि दुसरा तरुण होता. एक वयस्कर बिबट्या व एक तरुण बिबट्या हे समोरासमोर आले म्हणजे त्यांच्यामध्ये भांडण किंवा युद्ध होईल असे शाहजंग यांना नक्कीच वाटत होते. आणि त्यावेळेस सूर्यास्त देखील झालेला होता आणि त्यामुळे शाहजंग व त्यांचे सहकारी तेथून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी जाऊन पाहिले असता शाहजंग यांना तो तरुण बिबट्या हा एका दगडावरती किंवा एका खडकावरती बसलेला त्यांना दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावरती जखम झालेली होती आणि त्या जखमेतून रक्त देखील येत होते व तो बिबट्या तेथे त्या जंगलाचा राजा असल्यासारखा निवांत असा गर्वामध्ये दिमाखात बसलेला त्यांना दिसला होता, शाहजंग यांना दिसला होता. पहा पुढे. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ ए न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. आणि शाहजंग हे त्या तरुण बिबट्याचे वर्णन लेखकांना सांगत असताना असे सांगतात की त्या तरुण बिबट्याच्या व माझ्या नवीन करिअरच्या कारकिर्दीची नुकतीच सुरुवात झालेली आहे. पहा पुढे. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड द व्हिक्टर स्केअरफेस शाज नेम्ड हिम नॉट ओनली मेड शाज फेमस अमॉंग इंडियाज वाईल्डलाईफ कम्युनिटी but also led to Shah's enviable reputation as a chronicler of the wild. या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की शाहजंग यांनी त्या तरुण बिबट्याचा काढलेला फोटो हा खूप प्रसिद्ध झाला आणि शाहजंग यांनी त्या बिबट्याला स्कारफेस असे नाव देखील दिलेले होते. लेखक पुढे सांगतात की शाहजंग यांनी काढलेल्या त्या तरुण बिबट्याच्या फोटोमुळे शाहजंग हे भारतातील वन्यजीव व्यावसायिक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यासोबत वन्यजीवन इतिहासकार म्हणून देखील ते प्रसिद्ध झाले. पहा पुढे. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्केअरफेस आय हॅव डिस्कवर्ड ऑदर लिओपार्ड्स हीज मेट्स अँड डिस्कवर्ड हीज नेमिसेस टायगर्स. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scareface. पहा, शाहजंग यांनी लेखक पुरंदरे यांना सांगितले की फोटोग्राफीच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांना अनेक लिओपार्ड्स म्हणजेच बिबटे व हिज मेट्स म्हणजे त्यांचे सहकारी बिबट्यांचे सोबती आणि टायगर वाघ देखील त्यांना पाहता आले.
व शाहजंग यांनी लेखकांना पुढे सांगितले की स्केअरफेसचा म्हणजे तरुण बिबट्याचा मागोवा, स्केअरफेस हे त्या 2 बिबट्यामधील एका तरुण बिबट्याचे नाव त्यांनी ठेवलेले होते आणि त्याचा मागोवा म्हणजे त्या हालचालीचे निरीक्षण करत असताना शाहजंग यांना साया हे देखील कॅरेक्टर सापडले. साया इज ए ब्लॅक पॅन्थर म्हणजेच साया हा एक काळा चित्ता होता. पहा पुढे, दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर द बिहेवियर ऑफ विच इज being documented so intimately on camera. By tracking its movements, so far all the research on the animal has been done through camera traps. Through many months of toil, Shaz has managed to collect precious footage including that of the animal mating to piece together the incredible landscape of a black panther's life. आणि साया हा जगातील पहिला काळा चित्ता होता आणि ज्याचे हालचालींचे वर्णन अतिशय बारकाईने कॅमेऱ्यात टिपले जात आहे. आत्तापर्यंत या प्राण्यावरील म्हणजेच काळ्या चित्ता ब्लॅक पॅन्थरवरील सर्व संशोधन हे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केले गेलेले आहे आणि अनेक महिन्यांच्या धडपडीनंतर शाहजंग यांना ब्लॅक पॅन्थरच्या म्हणजेच काळ्या चित्त्याच्या अनेक गोष्टी मौल्यवान निरीक्षणे व त्यांच्या बर्थ म्हणजे जन्माच्या खुणा किंवा जन्माविषयी माहिती एकत्रित करता आलेली आहे व शाहजंग यांनी एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे ब्लॅक पॅन्थर म्हणजे काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील घडणाऱ्या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. पहा पुढे, साया, स्कारफेस अँड पारडस. द लिओपार्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन ए डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. म्हणजेच काय, लेखक सांगतात की साया म्हणजे साया नावाचा हा ब्लॅक पॅन्थर एक चित्ता होता आणि तरुण बिबट्याचं नाव होतं स्कारफेस आणि तिसरा आहे ते पारडस ज्याला तरुण बिबट्याने पराभूत केलेले होते. या प्राण्यामुळे साया, पारडस आणि स्कारफेस या प्राण्यामुळे शाहजंग यांना वन्यजीव संशोधनाचा नवीन मार्ग सापडला किंवा गवसला होता आणि त्यामुळे शाहजंग हे BCRTI ही एक संस्था आहे, या संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रवृत्त झाले. BCRTI म्हणजेच काय, भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ही संस्था जंगलाच्या जवळ राहणाऱ्या गावातील लोकांना वन्यजीवन संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगते आणि त्या संस्थेचा त्यांनी पाया घातला किंवा ती संस्था त्यांनी उभा केली शाहजंग यांनी. पहा पुढे, इट्स ॲन एजन्सी दॅट एज्युकेट्स व्हिलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन. वी आर in the heart of the man-animal conflict zone, explains शाज. आणि जंगलाच्या शेजारील गावामध्ये राहणारे लोक हे हिंस्र प्राण्याच्या दहशतीखाली कायम राहत असतात आणि त्यामुळे त्या लोकांचे त्या जंगलातील प्राण्यांच्या विषयी म्हणजेच ओपिनियन हे मत हे प्रतिकूल म्हणजेच चांगले नव्हते आणि अशावेळी शाहजंग यांनी BCRTI ही संस्था स्थापन केली आणि त्यांना प्राण्यांचे महत्त्व समजावून सांगितले व आपण मनुष्य व प्राणी संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी राहत आहोत असे त्यांना त्या गावातील लोकांना शाहजंग यांनी BCRTI या संस्थेच्या माध्यमातून पटवून दिले. पहा पुढे, देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स व्हेअर the fields begin.
In dry season, elephant and wild boar incursions into fields are very common. Older leopards like pardus who have lost territory in the forest often carry away livestock from villages. या पॅराग्राफमध्ये लेखक किरण पुरंदरे सांगतात की नागरहोलच्या जंगलाशेजारी कोणतेही बफर झोन म्हणजेच प्रतिबंधक क्षेत्र नाही आणि जंगलाशेजारीच शेती केली जाते आणि त्यामुळे कोरड्या हवामानात किंवा हंगामात जंगलातील हत्ती आणि रानडुक्कर हे प्राणी जंगलाशेजारील शेतात येऊन शेतातील पिकांचे नुकसान करतात आणि वयस्कर बिबट्यासारखे प्राणी शिकारीसाठी जंगलाच्या शेजारील गावात येऊन तेथील पाळीव प्राण्यावरती हल्ला करतात. जसे की शेळी, गाय, म्हैस हे पाळीव प्राणी आहेत आणि या प्राण्यावरती ते जंगलातील हिंस्र प्राणी येऊन हल्ला करतात. पहा पुढे. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमॉंग लोकल्स टुवर्ड्स द animals on occasions leading to unpleasant situations. आणि जंगलातील हिंस्र प्राणी हे शिकारीसाठी जंगलाशेजारी असणाऱ्या गावामध्ये प्रवेश करतात तेव्हा जंगलातील हिंस्र प्राण्यांच्या विषयी स्थानिक लोकांच्या मनामध्ये असंतोष किंवा चीड निर्माण होते आणि त्यामुळे एखादी अप्रिय किंवा विध्वंसक परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. पुढे. Putting tourist currency to good use under the BCRTI umbrella, SHAJ provides locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. The acquired skill enables locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a फार अवे सिटी. म्हणजेच काय, शाज जंग हे नागरहोलच्या जंगलाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना BCRTI या संस्थेच्या अंतर्गत पर्यटन चालनाचा किंवा योग्य पर्यटन वापराचा उद्देश समजावून सांगतात आणि वन्यजीवन संवर्धनाचे फायदे महत्त्व याविषयी व्यावसायिक प्रशिक्षण देखील त्यांना देतात आणि तेथे येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देखील ते देतात आणि त्यामुळे नागरहोलच्या जंगलाच्या शेजारी राहणाऱ्या गावातील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांना रोजगार मिळवण्यासाठी फार दूरवर असणाऱ्या शहरामध्ये जाण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही आहे. पहा पुढे. मेडेगौडा is one such local agriculturist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the bison. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animal attacks. I used to hate them, but now I have learned how important these animals are and the value of protecting them, he says. म्हणजेच काय, लेखक किरण पुरंदरे या पॅराग्राफमध्ये सांगतात की मेडेगौडा हा एक BCRTI मध्ये प्रशिक्षण घेणारा स्थानिक कृषी तज्ज्ञ आहे आणि तो आता निसर्गवादी म्हणून काम करत आहे व मेडेगौडा हा लेखकांना असे सांगतो की पूर्वी त्याच्या शेतातील 80% उत्पादन हे ऊसाचे पीक हे जंगलातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे
खराब होत असत आणि त्यामुळे तो म्हणजेच मेडेगौडा हा त्या प्राण्यांचा द्वेष करत असत. परंतु BCRTI या संस्थेच्या माध्यमातून वन्यजीवन प्राणी किती महत्त्वाचे आहेत हे मेडेगौडा याला आता समजले आहे आणि तो ते शिकलेला आहे. पहा पुढे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. इन ए वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. म्हणजेच काय, मेडेगौडा हा सांगतो की तो त्या जंगलात म्हणजे नागरहोलच्या जंगलात अंदाजे 35 वर्षापासून राहतो आहे किंवा त्या जंगलाच्या सहवासात आहे आणि त्यामुळे मेडेगौडा या व्यक्तीला जंगलात प्राणी कुठे आहेत किंवा कुठे राहतात किंवा कुठे असतात हे सर्व माहीत असते आणि त्यामुळे तो येणाऱ्या पर्यटकांना प्राण्यांचे मार्गदर्शन किंवा दिशा दाखवत असतो आणि माहिती देतो व त्यातून काही त्याला मोबदला देखील तो कमवतो. अशा प्रकारे प्राण्यांची तो सेवा करतो आणि त्या प्राण्यापासून त्याच्या शुगरकेन म्हणजे ऊसाचे पिकाचे झालेले नुकसान आणि त्या नुकसानीची ती परतफेडच आहे असे तो प्राण्यांकडून मिळणारी ती परतफेडच आहे असे तो समजतो. पहा पुढे. द फॉरेस्ट हॅव थॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज ए सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. You have to switch off your vehicle, sit and listen, for the forest is constantly communicating through the voices of birds and animals, he explains. Tracking an animal also teaches you life lessons. The Black Panther has taught me patience, but above all, it has taught me to never stop discovering. There are just so many amazing experiences to learn and share with the world. आणि या लास्टच्या पॅराग्राफमधून लेखक सांगतात की जंगलांनी त्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि लेखक सांगतात जंगलाच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी डोळ्यापेक्षा आपले कान हे फार उपयोगी असतात. म्हणजेच काय, दृष्टीपेक्षा श्रवण हे खूप महत्त्वाचे असते जंगलामध्ये. आणि ते सांगतात की तुम्हाला जर जंगलातील पशु पक्षी किंवा प्राण्यांचे संवाद एकमेकांना बोललेले संवाद ऐकायचे असतील तर तुम्ही जंगलात तुमची गाडी बंद करून ते शांत वातावरणामध्ये ऐकू शकता. आणि शाच जंग यांना काळ्या चित्त्या म्हणजे ब्लॅक पॅन्थरच्या संशोधन करत असताना जीवनातील संयम कसा बाळगला पाहिजे हे शिकता आलेलं आहे व मानवाने कोणत्याही गोष्टीचा शोध घेणे कधीही थांबवू नये हे शाच जंग यांना त्यातून शिकायला मिळाले. आणि पुढे पहा, जंगलाच्या सानिध्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत व इतरांना देखील सांगण्यासारखे आहेत असे लेखक शेवटच्या लाईनमधून आपल्याला सांगतात. आणि सेकंड स्टोरी म्हणजेच नागरहोलच्या जंगलातील चित्त्याचा शोध ही स्टोरी लँड रोवर इंडिया या मासिकातून घेतलेली आहे.